धन्यवाद। जाऊया पुढील मॅचच्या दिशेने, जिथे नाणेफेक जिंकली आहे। मिसपूर कवाडे या टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता श्री गणेश आंब्याचा पाडा टीमला। चला क्षेत्ररक्षणला लावून घ्यायचंय। मिसपूर कवाडे आज स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे मध्ये आपण आहोत। बेल्ली संदर्भात सहकार्य करा। हा सामना 3 षटकांचा असेल। अनेक प्रेक्षक आपण पाहतो मैदानाच्या भेटीला आलेत, त्यांचं सहर्ष स्वागत। आणि आपण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून घराघरात पोहोचवली जाते। यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे स्पर्धक, जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले असतील, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। दोन्ही टीमचे 12 खेळाडू कॉम्बॉक्स उपस्थिती झाली आहे। आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्रायकिंगला गुरुनाथ, नॉन स्ट्रायकिंगला बेकी। ही सलामीची जोडी श्री गणेश आंब्याचा पाडा टीमच्या माध्यमातून। आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर किरण मडवी। आमचे मुख्य पंच आपण पाहतोय श्याम कराळे सर। स्वेरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बाला माने सरांना पाहतोय। एक नामांकित पंच आपण पाहतो या स्पर्धेकरिता। दुसऱ्या फेरीतील ही लढत इथून मात्र सुरुवात होते। पंच श्याम सरांचा इथून मात्र इशारा येतोय, या मॅचला होते सुरुवात। गोलंदाज आपण पाहतोय किरण मडवी सज्ज होतोय पॉवर प्लेचा पहिला चेंडू टाकण्याकरिता। आणि या मॅचचा पहिला बॉल ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता। एस्टनच्या वरून जाणारा हा चेंडू निर्धावाच्या स्वरूपामध्ये चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळेल। पहिल्याच बॉलवर आपण पाहायला मिळते चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय। पुणे एकदा आपण पाहतोय किरण मडवी गोलंदाजी ट्रॅकवर गुरुनाथच्या विरोधामध्ये। यावेळेस हाफ ट्रॅकरला ताकद झोकली गेली आहे आणि चेंडू सरळ पाठवला गेलाय। सीमा रेषेच्या बाहेर जाणारा धमाका सिक्सर। धन्यवाद धन्यवाद। सीमा रेषेजवळ जरूर क्षेत्ररक्षक होता, चुकी घडली आणि सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिला। यावेळी बॅटची कडा आहे, गल्ली रिझन मध्ये चेंडू डायरेक्ट हिट जरूर झालाय आणि त्यानंतर मात्र अतिरिक्त भरणार राहील। इथून मात्र 2 धाबा सोडल्या जातील फलकावर। फलकावर धाबा लागले आहेत 8। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिला चेंडू डॉट राहिला, दुसऱ्या चेंडूवर आक्रमण पाहायला मिळालं। 6 धाबा त्या चेंडूवर आल्या आणि तिसरा चेंडू पाहिला तर बॅटची कडा घेऊन गली रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळाला। त्यानंतर डायरेक्ट हिट अतिरिक्त भरणार राहिला आणि त्या चेंडूवर 2 धाबा आल्या। आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 8 धाबा खर्च केल्यात किरण मडवीनं। चांगली फलंदाजी करतोय गुरुनाथ। डाबाचा पहिला षटक आपण पाहतोय। ह्यावेळेस सन्मान दिला गेला, ऑफ साइडला चेंडू निघून जातोय। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं। एक सिंगल धाव, सिंगलच्या बढतीनं धावफलक 9व्या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय। मागील सामना पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळाला। ज्या पद्धतीने पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूवर 10ची आवश्यकता होती, षटकार आला। त्यानंतर मात्र 1 मध्ये 4ची आवश्यकता असताना 3च धावा बनवता आल्या आई गावदेवी पारिवली टीमला आणि पराभूत व्हावं लागलं आणि सामना जिंकला जय वाघोबा लाभ टीमनं। ह्यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर स्विंग होत असताना आपण पाहिला बाहेरच्या दिशेने ह्यावेळेस निघत असताना निर्धावन या चेंडूची समाप्ती झाली। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 9।
सेकंडवर विकीला आपण पाहतोय. पहिला चेंडू पेस जरूर केला गेलाय, कुठले दाव घेता आला नाही या बॅटरला. आणि अंतिम चेंडूवर कशा पद्धतीने स्ट्रोक सिलेक्शन राहील किरण मडवीच्या विरोधामध्ये ते पाहण्यासारखं असेल. यावेळेस ऑन साइडला चेंडूला सरळ पाठवलं गेलंय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा विकीच्या बॅट मधून पहिला चौकार. गोवा लाभ टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांचा संपर्क साधा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल. श्री गणेश आंब्याचा पाडा टीमच्या माध्यमातून 13 धावा फलकावर आहेत, कुठली विकेट गमावली नाही. चांगली सुरुवात. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर 10 पेक्षा जास्त धावा, चांगलं टोटल. आणि ते टोटल लावलं गेलं पहिल्या षटकामध्ये. जरूर किरण मडवीला पहिल्या ओव्हरमध्ये सफलता मिळालेली नाहीये, पण येणाऱ्या गोलंदाजाला विकेट मिळवावी लागेल. धावा रोखायचे असतील तर तुम्हाला विकेट हे फॅक्टर ठरू शकतोय. हे काम करावं लागेल गोलंदाजाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षयला आणलं गेलंय दुसऱ्या षटकाकरिता. आणि समोर बॅटर आपण पाहतोय गुरुनाथ. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि विकीच्या बॅटमधून एक चौकार. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते, रचली जाते. इमारतीचा पाया मात्र इथून रचण्याचं काम ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाज अक्षय गोलंदाज ट्रॅकवर गुरुनाथच्या विरोधामध्ये. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षण आहे स्वेलेक क्षेत्रामध्ये. विकी मात्र फील्ड करतील. मुभा होती बॅटर गुरुनाथला एक सिंगल धाव कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 14 अंकावर धावफलक. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केला गेलाय. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळालं. सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकरवर आपण गुरुनाथला पाहतोय. स्ट्रायकरवर विकीला यावेळेस अक्षयच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार अक्षय. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वैभव सांबरे चांगला झेल कंप्लीट करत असताना लागणारा हा पहिला धक्का श्री गणेश आंब्याच्या पाडा टीमला. विकी बाद. सच्चा मनाचा दादा आहे लई दिल. धन्यवाद धन्यवाद. आपण पाहतोय सन्माननीय पंढरीजी गुरव साहेबांचं शुभ आगमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर विकेट मिळाली गोलंदाज अक्षयला. विकी बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला साथ द्यावी लागेल गुरुनाथला. ज्या पद्धतीने गुरुनाथ बॅटिंग करतोय, पार्टनरशिप इथून मात्र बिल्ड करावी लागेल दुसऱ्या विकेट करिता. पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं तर 14 धाव्यांची पार्टनरशिप राहिली. छोट्या छोट्या पार्टनरशिप करत असताना आपण धावांचा डोंगर उभारू शकतोय. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस अलोंतो कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडंसं बंबल झालं. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये करत असताना बॅटर प्रवीणला आपण पाहिलं. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर धावफलक. वैभव सांबरे आपण पाहतोय मिसफिल्ड करत असताना मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल धाबा रोखायच्या असतील तर. ह्यावेळेस हलक्या हाताने ऑन साइडला ढकललं गेलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस संधी आहे रनआउट करण्याची प्रवीणला आणि संधीचं सोनं केलं जातंय. चांगला थ्रो, चांगलं कनेक्शन आणि त्याचं उत्तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट.
तर मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर तिसरं षटक ज्या गोलंदाजांना हाताळलं आणि तिसऱ्या षटकामध्ये जरूर एकच विकेट मिळवली असेल, परंतु त्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. तो सुजल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. महत्वपूर्ण षटक हाताळलं होतं सुजल. सुजल आपण यायचे. तर मी विनंती करतोय सन्माननीय माधवजी गुरव साहेबांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन सुजल याला सन्मानित करायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देत आहोत. त्यानंतर आपण जे कोल्ड्रिंक आहे, मी सन्मान्य दिव्यजी गुरवजींना विनंती करतोय की आपण हे कोल्ड्रिंक देऊन सुजल याला सन्मानित करायचं आहे, जे आम्हाला आशिष पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. खूप खूप धन्यवाद सुजल, तुला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपळकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 19. पहिल्या ओव्हरमध्ये 13 जमा केल्या होत्या. 13 धावा फलकावर जोडण्यात यश आलं होतं. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अक्षयची राहिली आणि फक्त 6 धावा करता आल्या श्री गणेश अंबाजपाडा टीमला. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले तर 19 हे आकड्यावर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. मात्र अंतिम षटक असेल, अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, कितीचं टार्गेट मिचपूर कवाड हे टीम समोर ठेवलं जाईल. सलामीवर आपण पाहतोय गुरुनाथ आणि त्याच्या सोबतीने आपण नॉस्ट्राईक केनला बॅटर पाहतोय अजय. अजय 2 धावावर फलंदाजी करतोय, तर गुरुनाथ आपण पाहतोय 10 धावावर फलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता, तिसऱ्या षटकाकरिता आपण पाहतोय अतुलला आणलं गेलंय. समोर बॅटर गुरुनाथ सलामवीर. मात्र अंतिम षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील, आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय. पुणे एकदा बॉलिंग मार्कवर जात असताना अतुलला पाहतोय आपण. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे मध्ये आपण आहोत आणि चांगलं आयोजन नियोजन ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेचे प्रणेते कुणाल रसने आणि सतीदादा जाधव यांच्या आयोजनाखातीर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. देखणं आयोजन खऱ्या अर्थानं पाहिलं तर कवाडकरांचं, आणि ही स्पर्धा कमालीची राहिली आतापर्यंत. दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली. धावसंख्या पाहिली तर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. अतुलचा पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. दुसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याच्या एकदा अतुल आणि स्ट्राईक एंडला यावेळेस अजयला आपण पाहतोय. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी असेल. या पहिल्या डाबातील खेळ आपण पाहतोय. यावेळेस चांगली लाईन आणि लेंथ, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी झाली. जर पहिले षटक सोडलं तर 13 धावा जरूर किरण मरवीच्या विरोधात जमा केल्या होत्या श्री गणेश अंबाजपाडा टीमच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र अक्षय आणि अतुल चांगली गोलंदाजी आता बंद राहिली आहे. दुसऱ्या षटकात अक्षयने 6 धावा खर्च केल्या आणि अतुलने आतापर्यंत 1च धाव खर्च केले 2 चेंडूमध्ये. ह्यावेळेस ऑन साईडला फेवर करायचा होता. एस्टनच्या वरून चेंडू निघून चाललाय निर्धावाच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये अतुल करतोय. आतापर्यंत 1च धाव खर्च केले, 3 चेंडू डिलिव्हर झालेत. मात्र अजयला इथून मोठा फटक्याकरिता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला यश हे तुमच्या वाट्याला येऊ शकतंय. ह्यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. अतिरिक्त बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. गोलंदाज अतुल
काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये लाईन चुकीची गाडली आहे. पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर यावेळेस पुढे ठेवला होता. व्हाईट यॉर्करचा वापर यावेळेस केला गेलाय. निर्धावन या चेंडूची सुद्धा समाप्ती होत असताना 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. त्यामध्ये बॅटच्या साह्याने 1 धाव आली, अतिरिक्त साह्याने 1 धाव आली. फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. अंतिम षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे अतुलची आणि त्यासाठी तो ओळखला जातोय. आपली ओळख तेव्हाच निर्माण होते तेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कष्ट करतायत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक देखणा चेंडू पाहायला मिळतोय आणि बॅटची एज पाहायला मिळते. विकेट क्रमांक इथून मात्र 3रा जाईल मैदानाच्या बाहेर. आहे समाज सेवक वाला निलेश गुरव भिवंडी वाला. आहे समाज सेवक वाला निलेश गुरव भिवंडी वाला. समाज सेवक वाला निलेश गुरव भिवंडी वाला. आहे समाज सेवक वाला. धन्यवाद. कमालीची गोलंदाजी अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतुल हा गोलंदाज करत असताना कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नसतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता ही मेहनत मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज आपण पाहतोय करत असताना. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत, 2च धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 1 गडी बाद केलाय. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू निर्धाव आणि डावाचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्यात 21. श्री गणेश आंब्याचा पाडा बॅटिंग करत असताना आता मात्र 22 धावा चेस कराव्या लागतील मिस स्पोर्ट कवाड या टीमला. अशा पद्धतीने पाहिलं तर ह्या डावाचा पण विचार केला तर फलंदाजीमध्ये पाहिलं तर गुरुनाथनी चांगली फलंदाजी केली, मात्र 7 कोणत्याही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाहीये. त्यानंतर पाहिलं तर विकीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. 3 धावाचं भुगतान प्रवीणनं केलं. त्यानंतर अजयने 2 धावा पलकावर लावण्यात यश आलं, मात्र बाकीचे फलंदाज पाहिलं तर जास्त काही करू शकले नाहीयेत. मात्र गोलंदाजी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात खूप चांगली राहिली. अक्षयने 6 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये अतुलची कमालीची गोलंदाजी राहिली. 1 विकेट मिळवत 2च धावा खर्च केल्या अंतिम षटकामध्ये. किरण मडवी जरूर महागडा ठरला, परंतु पहिल्या डावाचा खेळ संपला. पलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 21. आता मात्र 22 धावा चेस कराव्या लागतील मिस स्पोर्ट कवाड या टीमला. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आपण आवाज ऐकाल व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर, गणेश पांडव सर जोडले जातील दुसऱ्या डावामध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम अंतिम दिवस. तर नक्कीच धन्यवाद सुनील. कृष्णा 11 कवाड आयोजित क्रिकेट समाधानात अंतिम संडे मध्ये पाहतोय कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुपर संडे आपण पाहतो या स्पर्धेकरता प्रथम, द्वितीय आणि तृतीय ही रक्कम मात्र आपल्याला खऱ्या अर्थानं आर्थिक स्वरूपानं एक बलाढ्य ताकद आणि भिवंडी ग्रामीणचं एक व्यक्तिमत्व, कर्तृत्वाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं निलेश दादा गुरव यांच्याकडे मात्र उपलब्ध करून दिलंय. त्यानंतर प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि ट्रॉफी पाहतोय ते नक्कीच शुद्धधन अशोक जाधव साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत ढोले यांच्याकडनं दिवंगत अशोक शेठ जाधव यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर सामनावीर पुरस्कार दिवंगत अबर अनंत धनगर यांच्या स्मरणार्थ दिवंगत राहुल मारुती सोनावणे यांच्या स्मरणार्थ महेश मारुती सोनावणे यांच्याकडनं. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज जे पाहत आहे स्वर्गीय जिजाबाई प्रकाश धांडगे यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय प्रकाश धांडगे यांच्याकडनं. त्यानंतर या स्पर्धेकरता जे आपण पाहतो की स्टेज आणि मंडप व्यवस्था जी आपल्याला करून दिली आहे मंदार लेले दादासाहेब नक्कीच पाहू शकाल. लेले फॅब्रिकेशनचे प्रोप्रायटर गबाड ह्या गावातील व्यक्तिमत्व. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह जी स्पर्धा आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे ती नक्कीच आपल्याला उपलब्ध करून दिली आहे केतन लसने साहेब उद्योजक कवाड यांच्याकडनं. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करता जे आपण कोल्ड्रिंक्स पाहतोय जे आपल्याला उपलब्ध करून दिले गणेश पाटील यांच्याकडनं. त्यानंतर हिमांशू पाटील साहेब व यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज जे कूलर आणि आपण मिक्सर पाहतोय नक्की तुम्हाला संध्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर
युवा आणि एक कर्तृत्व युवा उद्योजक दिवेश गुरव कवाड यांच्याकडनं बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समॅन करता शूज. त्यानंतर या स्पर्धेकरता जी बॉल व्यवस्था आपण पाहतोय नक्कीच निशांत घरत, भावेश नाईक, साहिल गुरव कवाड, त्यानंतर पाणीव्यवस्था अक्षय धांडगे कवाड आणि तुषार पाटील साहेब समाजसेवक हिवाल यांच्याकडनं. त्यानंतर आपण पाहू शकाल की प्रेक्षणीय दिसताना पाहायला मिळते तर नक्कीच कैलासी अनिल कुंदेकर यांच्या स्मरणार्थ चिन्मय कुंदेकर यांच्याकडनं. त्यानंतर आपण खेळाडू कक्ष एक क्रमांक पाहतो जे थर्ड मध्ये आहे ते कैलासी कानापाटी स्मरणार्थ तुषार कानापाटी यांच्याकडनं. त्यानंतर खेळाडू कक्ष आपण 2 पाहतोय तर दिवंगत विकी गायकवाड यांच्या स्मरणार्थ. हे सर्व नक्कीच सहाय्यानं आपण जाऊयात. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. विजयाकरता 18 बॉल आणि होम टीमला लक्ष आहे 22 धावांचं लक्ष. हार्ड बॅटर बिग बॅटर ऑन सायकल मिस्टर किरण मडवी. पहिला लो फुलटच बॉल किरणच्या परफेक्ट रडार मध्ये बॉलला फेकून दिलं गेलंय. टायमिंग बरोबर मनगडाचा वापर बॉल निघून चाललाय. द ब्रँड ऑफ कवाड किरण मडवीच्या बॅट मधनं हवाई सबर 6 धावा. निलेश गुरव सँडी भाई आहे पाठीशी न्यारी हस्ती. निलेश गुरव सँडी भाई आहे पाठीशी न्यारी. धन्यवाद. तरीच काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते एक अप्रतिम ही स्पर्धा आणि या घरच्या मध्ये मी स्पोर्ट्स कवाड एककडनं किरण मडवीचा पहिला ब्रँड. सेकंड बॉल इथे मात्र क्रॉस द लाईन खेळायचं होतं. ऑफ स्टंप पर्यंत आला. नाईस ऑफ द लेन्स इज गुड बॉल. एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क करते सर गोलंदाज अजयनं. आंब्याचा पाडा समोरच गाव मैत्रीपूर्ण संघर्ष यामध्ये हलक्या त्याचा वापर केलाय. परफेक्ट डीपचा फटका मिडल लाईन खेळलाय. मात्र इथे नो चान्स मुवमेंट बॉल निघून चालला. इंटू द गॅप इज अ क्लिअर बाउंड्री हिज एअर. चौकार 4 धावा. धन्यवाद. डीजे उसाला पावणारी हकेला धावणारी आईचं नक्कीच सर्वांच्याच शिरावरती हात असतं ती म्हणजे ऐकविरा माऊली पाहते कारल्याच्या डोंगरावरती. आमचे डीजे ऑपरेटर आठवण करून देतात या संघामध्ये सर्व भक्त मध्ये जातात. इथे मात्र घुटना टेक और किरण मडवी का तमाशा देख. याज अ बिग याज अ हाय A1 क्वालिटी द ब्रँड ऑफ कवाड. षटकार 6 धावा. निलेश गुरव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुपर संडे प्रेक्षकांच्या प्रत्येक हृदयातील आणि गळ्यातील ताईत बनलाय. या विभागातील कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये याच गावचा सुपुत्र किरण मडवी. धावसंख्या जाऊन पुतली फलकावरती 17 या धावसंख्येवरती 5 बॉल दिस कम्प्लीट. विजयाकरता फक्त 22 बनवायचे आहेत. चला टीम यानंतर नक्कीच जय वागोबा लाभ आपण कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थाना बनवा. ते नक्कीच डॉक्सिकचा बॅटर आता सायकल एंडवरती असताना पाहतो नक्कीच वैभवला एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट होईल पतन. विकेट क्रमांक फर्स्ट या ठिकाणी डाऊन रनआउट स्वरूपानं कबाडीच आहे. जाऊन पोचली फलकावरती 17. विचार करता फक्त इथनं 5 धावेची गरज आहे आणि 12 बॉलचा खेळ मात्र शेष आहे. उत क्रमांक 2 या स्पर्धेचे आयोजक आणि एवन जोडीच्या माध्यमातून ज्यांनी कुणाल नसे यांच्या खांद्याला खांदा लावून युवा पद्धतीनं मात्र स्पर्धेचं आयोजन केलं ते सतीश जाधव यावेळी आपल्या बॉलिंग स्थानवरती आलाय. बॉलिंग मार्कवरती पाहतोय. 12 मध्ये फक्त 5 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमित. किरण मडवी ब्लास्ट सुपर टायमिंग कमाल ही फलंदाजी केली आहे. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल
17 धाव्यांवरती वैयक्तिक खेळतोय तो किरण मडवीला आपण पाहतोय 5 बॉलमध्ये. अमित नव्यानं सॅक केली होती आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सतीश जाधव 12 बॉल 5 धावेची गरज विचार करता लो स्कोरिंग मॅच मिल स्पोर्ट्स कवाडे घरच्या मैदानावरती. यावेळी चांगल्या पद्धतीने पिकअप केलं बॉलला. बॅटचा फेस पाहायला मिळाला म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर टायमिंग पाहू शकाल. डाऊन द ग्राउंड किंवा मात्र अलाउन द कार्पेट असेल ना तुम्हाला मनगेटला फेस मात्र वेगानं आणावा लागेल आणि टेक्निकल शॉर्ट सिलेक्शन तंत्रशुद्ध फलंदाजी ही करावी लागेल. कारण मास्टर माइंड डोक्याचा वापर ज्याने जगामध्ये केला त्यांनी साम्राज्य निर्माण केलं. ज्याला अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यांनी माइंड फ्रेशनं आपलं काम केलंय हे नेहमीच लक्षात ठेवा. कारण सेन्सिटिव्ह क्रिकेट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट. स्विच इट खेळायचं होतं रिव्हर्स बॅटिंग करायचा होता मात्र या ठिकाणी नाईस ऑफ द लेन्थ गुड बॉलिंग मित्र सतीश जाधव पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 2 बॉलचा इथे खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते नक्कीच 18 या धावसंख्येवरती विचार करता अजूनही 4 धावेची फक्त गरज आहे. फोटा सोडणं मात्र फिनिश करेल का स्लोवर अँड पाहू शकाल थोडंसं स्लोवर करायचा प्रयत्न होता. वाईट बॉल लेग स्टंपला थोडंसं मिस करण्याचा बॉल पाहायला मिळाला. थोडंसं बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता कारण किरण मडवी थोडं सफळ झाला होता. मिड ऑनमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याचे होते त्यानंतर सतीशने आपल्या माइंडचा वापर केलाय. स्विंग अँड मिस करताना पाहू शकाल मात्र थोडंसं लेग स्टंपचा बाहेर बॉल. इथे मात्र किरणला परतावा लागेल. बॅट एज आणि सरळ त्या ठिकाणी मात्र सेल होईल कॅरी. विकेट क्रमांक 2 मिस्टर बिग हिटर हार्ड बॅटर किरण मात्र 17 धावसंख्येवरती ॲज अ बॅक टू द डग आउट. निलेश गुरव सँडी भाई आहे पाटी जिंकण्याकरता इथं आपण जर पाहिलं तर फक्त 3 धावेची गरज आहे. 9 बॉलचा खेळ शेष आहे और क्रमांक 2 आपण पाहतोय. आता सफर तो हो चुका है खाली उसे तय करना है अंजाम तक पहुंचना है. विकी मात्र प्रयास तो करने भी पड़ेंगे. 4था बॉल डिफेंड यालाच म्हणतात खरं असं म्हणताना अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों को छोड़ो मत. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीचा सन्मान करा मित्रांनो तुम्हाला जर प्रतिकार क्रिकेटमध्ये करायचा असेल तर. कारण क्रिकेट ग आणि म या शब्दाचा ज्याने वापर केला तो संपला गेला. कारण गर्व आणि मीपणा हा क्रिकेटमध्ये चालत नाही आहे. क्रिकेटनं कधी कोणाला जिंकू दिलं नाही आहे. फक्त 3.5 अक्षरांच्या शब्दाने क्रिकेटला जिंकताना तुम्ही पाहिलंय. यावेळी अडपापॅटचा वापर होता. फरक पाहू शकाल इथे मात्र मिडरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालाच नाही आहे. आय ऑफ द लेंथ इज गुड बॉलिंग मिस्टर सतीश जाधवला पाहतोय. कारण ज्या पद्धतीने मोठा स्ट्रोक मारू दिला नाही आहे आणि धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिली तर फलकावधी तुम्हाला 20 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. फक्त 2 धावेची गरज आहे आणि बॉल बाकी आहेत 8. बॉल क्रमांक 5 यावेळी चांगला बॉल आहे. पिकअप केलाय बॉलला ऑन साईडला. इथे मात्र सेल होईल कॅरी. विकेटचं बटन विकेट क्रमांक 3. दोन ओव्हरचा खेळचे कंप्लीट झालाय. तर विजयाकरता इथे पाहू शकाल 6 माडी बनवायच्या त्यामध्ये 2 धावा 6 बॉल 2 रन्स विन द मॅच आणि होम टीम मिस स्पोर्ट्स कबाड ए अंबाडी ते कबाड संचलन पाहू शकाल. अध्यक्ष खेळाडू स्थानमध्ये तिथनं मात्र मिस स्पोर्ट कबाडला सपोर्ट करत असताना पाहू शकाल. कारण गावाकरता नाही तर आपल्या गावाच्या नावाकरता खूप काही करायची इच्छा ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि ते संतोषजी या ठिकाणी गुरु आपण पाहतोय. 6 बॉल 2 धावा विजया करता. विकी मात्र सायकल एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज गुरुनाथ 2 धावा विकी मात्र बनविल की काय गुरुनाथ त्याला स्टॉप करेल काय सर्व काही पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये 6 मध्ये 6 देखील झाल्यात. 6 मध्ये 1 धाव देखील झाली नाहीये. 6 मध्ये 42 धावा देखील आम्ही पाहिल्यात. इथे हलक्यात फक्त चेंडूला उडवलाय. पण सर चेंडू बॉल निघून चालले ते सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये कारण विकीला माहिती आहे की इथे फक्त एक सिंगलची गरज आहे आणि आपल्याकडे 5 बॉल आहेत. 5 मध्ये 1 बनवायची आहे. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये धीरजला आपण पाहतोय.
इथे इंटू द गॅप ऑन द बॉल विजयाचा मात्र फटका या ठिकाणी पाहू शकाल